त्यांना घरी पाठवणार नाही आहोत, फक्त सन्मान करून घेतो. जोपर्यंत 5 वाजत नाही तोपर्यंत कुणीही जायचं नाही. प्रत्येक रात्रीमध्ये संदीप पाटील सर या पंचांची भूमिका ते पार पाडतात आणि प्रशांत माली सरांचा सन्मान आपण करूया. त्याच्यानंतर आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. प्रशांत माली सर आज एका रात्रीमध्ये आपल्यासोबत जोडले गेले आणि आम्ही पंचांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. खऱ्या अर्थानं बरेच आपण पाहुणे येतात, त्यांचा सन्मान करतो, आदर तिथे. आणि मी हा देखील उल्लेख करेल, कारण तुमच्या स्पर्धेला जे केंद्रबिंदू म्हणून कामगिरी बजावतात, मग आमचे कॉमेंटेटर असतील जे तुमच्या स्पर्धेची चर्चा प्रचंड करत असतात आणि कॉमेंटेटर्सना सन्मान केला जाईल. त्याचबरोबर पंचांची भूमिका अप्रतिम होती. एकदा पंचांसाठी टाळ्या होत्या. या संपूर्ण रात्रीमध्ये दमदार कामगिरी प्रशांत माली सरांची पाहायला मिळाली. पंचांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतो. चला साईप्रीत कॅमेरामॅन एक जण आपण देखील यावं. साईप्रीत कॅमेरामॅनला आम्ही विनंती करतो. 5 रात्रीमध्ये अनिकेत आपणच आमचे मित्र अनिकेत साईप्रीतचे ऑपरेटर आहेत आणि सध्या चंदू वाघमारे या चॅनलचे फाउंडर आपण पाहतो. अनिकेत यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि स्कोरर आपण नंतर जाऊ, कारण सध्या मॅच चालू आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. जशी फायनलला सुरुवात होईल, ज्यांचा आवाज पहाडी आहे आणि त्याच आवाजावरती सातत्याने अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी गाजवलेत आणि काही दिवसा अगोदर जीवन गौरव हा पुरस्कार ज्यांना मिळाला, द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्राप्त आमचे सन्माननीय जीवन डाकी सर यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. थँक्यू संयम सर. म्हणून आपण बॅच कडे शेवटची बॅच आपण एन्जॉय करतोय. मेगा फायनल देगोड्याने सांबर. चला गेम ऑन. पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडू फेकून दिला. आला तसा मात्र स्लॉट मध्ये आलाय चेंडू आणि पाठवला मैदानाच्या बाहेर. पंचांच्या दोंड्यात उंच ठोकला. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार. चला एका बाजूला आयुष कोहली, एका बाजूला क्रिश कोहली. चांबरली त्याच्या सभेत मात्र साक्षी 11 चांबरले पण मॅच एन्जॉय करतोय. सालावी गोलंदाज या क्या बात आहे. बोटा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचे ब्रश करून मात्र फर्स्ट करून ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा मात्र प्रयत्न केला होता, मात्र या चेंडू मात्र बिल्डर खरं एक केला तर मग संदेश बोडे सलामी गोलंदाज 3 ओव्हरची मॅच मात्र केली जात आहे. कोण होणार चॅम्पियन 2026चा सांभारली त्याच्या अपेक्षा मात्र शशिकांत स्पोर्ट दिगोडी मॅच आपण एन्जॉय करतोय. क्रिश कोहली त्याच्या समोर मात्र आहे आयुष कोहली. दोन्ही कोहली बांधव आहेत. यावेळी श्रीफसाठी करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा मात्र यावेळी फटका पसला जातोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. काय पहिल्या चेंडू संदेश मुंडेवर मात्र ठोकलाय लांब लचक षटकार. स्लॉट मध्ये आला चेंडू बॅटच्या पट्ट्यात. त्यानंतर मात्र काय सुंदर 2 चेंडू मात्र संदेश मुंडेने फेकले गेले. दोन्ही डॉट चेंडू पाहायला मिळतोय. रंगतदार बॅच. पहिल्या क्रमांकात माडकरी कोण होणार चॅम्पियन. प्रतिम स्पर्धा मात्र शेवटचा मेगा फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. समोर मात्र आहे संदेश मुंडे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करणारा. समोर मात्र आहे उजवताचा फलंदाज दिगोडे की सांभारली. यावेळेस काय बघतो ताकदीचा वापर बॅकफुटला जातोय, पण पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे तिथे, परंतु एकच सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. आणि पहा जीवन डाके सर, मगाशी ओमकारच्या विकेटसाठी जे 1000 रुपये लावण्यात आले होते, ज्या गोलंदाजांना 1000 रुपये जिंकलेत, राजसाठी जे 1000 रुपये होते ते आपण त्यांना देत आहोत. अभिनंदन राज, तुमचं कॅश प्राइज आम्ही तुमच्या खेळाडूकडे दिले. वा क्या बात आहे. थँक्यू. ज्याची कॅश त्याच्याकडे पोहोचवली गेली. षटकार डॉट आणि मात्र सिंगल 4 मध्ये आले. तब्बल 7 धावा 3 ओव्हरची मॅच मात्र खेळली जातोय. दोन्ही स्ट्रॉंग दिग्गज मातबर मात्र संघ मात्र आहेत. संदेश यावेळी शॉर्ट साईडला खेळू काढला बिडोरला आय फिल्डर तिथे पहिल्या स्टॉप मध्ये सुंदर थ्रो देखील पाहायला मिळतोय, परंतु एक सिंगल मध्ये रोखू शकत नाही. एक सिंगल बिल्डर एका धावेने संघ पोहोचतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र 8 धावसंख्या. समोर मात्र सायकल बघतात प्रत्येक प्रेक्षक वर्ग, आमचे आयोजक संयोजक. एक लाईन मात्र पाहायला मिळते देखील त्या सायकलींची. सुंदर ट्रॉफीज देखील पाहायला मिळते सिल्वर गोल्डच्या कलरची आणि मात्र प्रत्येक बॅचला दिला जातो एक मनगटी काढ्याल.
फ्रंट फुगला शप्पल झाला ऑन साइड बिसिली बुडवला खेळू काढला मात्र चेंडू सरबत दिला गेला आणि सुंदर चेंडू देखील हाताळला गेला. पहिल्या षटच्या आपण चेंडू विचार केला तर मात्र एक षटकार आला. त्यानंतर 5 चेंडू फेकले, 5 मध्ये तब्बल फक्त 2च धावा दिल्या. एखादी 6 मध्ये आले तब्बल 8 धावा. काय सुंदर संदेश मुंडेमध्ये शतक हाताळलं गेलं. पहिल्या षटकाचा विचार जर केलात तुम्ही तर मात्र कमबॅक केलं 5 चेंडू मध्ये. आता चर्चा पाहायला मिळतोय आयुष कोहलीच्या. आयुष कोहली कधी वैयक्तिक 1 सिंगलवर आणि क्रिस कोहली केलं वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. आणि सन्माननीय केतनजी कोळी साहेब आणि त्याच दरम्यान या स्पर्धेमध्ये ज्यांचं दमदार योगदान लाभलं आहे ते हनुमानजी मोकल साहेब यांच्या वतीने आयुष कोहलीच्या बॅटिंगसाठी पारितोषिक असणाऱ्या प्रत्येकी षटकारला आयुष कोहलीला 500 रुपयाचे कॅश प्राइज या 2 मान्यवरांच्या माध्यमातून दिलं जाईल. क्या बात आहे. षटक क्रमांक 2 मात्र येणार ओमकार पाटील. एका बाजूला क्रिस कोहली, एका बाजूला आयुष कोहली. दोन्ही कोहली बांधव आणि कोहली साधी सुद्धा जमत नाही तर वाल्या कोहल्याच्या काळातले मात्र जमाचं आहे. आता मात्र ज्यांचं इंजम गरम होण्यामध्ये सुरुवात झाली गेली. शशिकांत स्पोर्ट्स दिघोड त्याच्या अगेन्स्ट मात्र साक्ष 11 सांबारली. या 2 संघामध्ये बिग फाईट बिग मॅच आपण एन्जॉय करतोय. यावेळेस फटका फसला आहे आयुष्यात रक्षक देते मात्र हा जल्लोष देखील पाहायला मिळतोय. पहिला विकेट नंबर 8 मध्ये बॅक टू द डगआउट. हॅलो. आणि याच दरम्यान सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं ओमकारच्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. प्रत्येकी गोलंदाजाला कुठलाही गोलंदाज येऊ द्या त्यानं 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या तर त्यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. हनुमंत बोकळ खरं तरी दिघोडे गावचे मात्र जावई आहेत. काय सुंदर झेल टिपला गेला. उधाला फलंदाज बाद पहिल्या मध्ये धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्येमध्ये स्थिर आहे. ओमकार चेंडू मात्र फेकला का पहिला चेंडू आणि मात्र विकेट बिलवला काय. 1 डाऊनचा बॅट्समन नवीन फलंदाज पाहतो आपण. एका बाजूला पाहुण्यांचा सन्मान ही कॅश प्राइज देखील पाहायला मिळतोय टीस मध्ये. त्याच्यानंतर योगेश कोहली. चला तर तिन्ही कोहली बांधव मात्र आहेत. योगेश कोहली आता चर्चा पाहायला मिळतो बॅटच्या अदला बदल. त्यानंतर चर्चा होईनर गोलंदाजी ट्रॅकवर तयार. धावसंख्या मात्र स्थिर आहे. याच दरम्यान विनय म्हात्रे दिघोडे गावचे जे सध्या मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून मेगा फायनल साठी दिघोडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि त्यांनी हेच सांगितलं की आयोजन हे 1 नंबर क्वालिटीचे आहे. महेश शेठ पाटील यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही स्पर्धा ही साऱ्यांच्याच मनामध्ये घर करू लागली आणि अद्याप शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेला. हेच स्पर्धेचं मोठं गवगवीत यश आहे असंच म्हणूया. नक्कीच मगाशी संयम साहेब सांगितलं की आपण एका वाक्यात बोलून जातो अप्रतिम आयोजन, परंतु 1 महिना पायाला भिंगरी लावून ते सगळं काम करणं गरजेचं आहे. टीम घेणं, टीम येणं, एंट्री घेणं, त्याच्यानंतर ट्रॉफीज बनवणं, मान्यवरांना आमंत्रित करणं हे मात्र सगळं करावं लागतं. ओमकार पाटील यावेळेस मात्र मोठा फटका, परंतु यावेळेस यस थँक्यू पंचांचा लेग बॉयचा इशारा होता. एक मात्र चोरटी धाव पळून काढली. आता तुम्हाला धाव कमीत कमी 3 ओव्हरची जर मॅच असेल 40+ बनवायचे असतील तर मोठे फटके 12वेच लागतील. बॅटचा फेस ओपन देखील करणं मात्र गरजेचं आहे. ओमकारची काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो. आतापर्यंत 8 चेंडू फेकले आणि धावसंख्या आल्या फक्त आणि फक्त 9. 1 बाद 9 अशी धावसंख्या. वरची पॅच मेगा फायनल बरोबर रात्री सकाळच्या प्रहारामध्ये आपण जर विचार जर केलात तर बरोबर 3 वाजून 40 मिनिटं झाले आहेत. ओमकार पाटील उजवत यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू आलाय बॅट मध्ये. सुंदर मात्र देखील हा जल्लोष यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. चेहऱ्यावर मात्र हास्य देखील आहे. होणार फलंदाज बाद. जी काय सलामीची पहिली जोडी होती मात्र आता बाद झाली. आयुष कोहली आणि क्रिस कोहली. आता मात्र योगेश कोहली 3ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतो आणि मात्र येणार आता डबीर फलंदाज. आता मात्र कारनामा करावं लागेल. आता तुम्हाला थांबणं देखील तिथं गरजेचं आहे. तुम्हाला सेट होणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये तर मात्र रन्स मात्र देखील बनवणं आहे. कारण समोर मात्र आहे तो तगडा संघ मात्र आहे. एक जिद्दी संघ आहे. अशी मॅच देखील आपण एन्जॉय करतोय. येणार डबीर फलंदाज शुभम वाणी. शुभमला तर मात्र चांगली काय एक चांगल्या प्रकारे तर बॅटिंग करावी लागेल. काय सुंदर ओमकारने गोलंदाजी केली. आतापर्यंत जवळजवळ 3 चेंडू फेकले फक्त एकच धाव दे. 1 विकेट बिलवला गेला. तोच मात्र गोलंदाज ओमकार पाटील.
यावेळी मात्र शफल चालू होता, फ्रंटबुकला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा यस एटीचं बाहेर पंचांचा वंतर दाबेचा इशारा येतो. अतिरिक्त एक सिंगल बिल्डर आणि एका सिंगलने मात्र संघ पोहोचतोय बरोबर 10 या धावसंख्येवर. 2/10 अशी धावसंख्या. आता मात्र थेंब थेंब तले सच्चा. आता तुम्हाला बॅटचा फेस ओपन करून मोठे पटके बारावे लागतील, तेव्हा झप्पन धावसंख्या मात्र नक्कीच वरती येणार. यावेळी मात्र क्या बात आहे, पंचांचे पोट उंच. विकेट नंबर 3 येणार डगआउट मध्ये. क्या बात आहे, सुरेखा पुणेकरच्या अजरामर लावणी पहिल्यांदा 1936 साली पडद्यावर आली. तो चित्रपट होता स्वराज्याच्या सीमेवर. पहिल्या पॉवर प्ले मध्ये संदेश मुंडेने काय पॉवर दाखवली, फक्त 8 धावा दिल्या. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये ओमकार पाटीलच्या अफलातून मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. आता मात्र नवीन फलंदाज स्मिथ कोहली. चला आता स्मिथ कोहली हा चौथा कोहली आहे मात्र स्मिथ कोहली. आता स्मिथ कोहलीला मात्र चांगले बॅटिंग करावे लागेल. संघ अडचणीत आहे. आता संघाला बाहेर काढायचं असेल तर मात्र चांगले स्ट्रोक देखील तुम्हाला 12-20 लागतील. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण समोर कोणाचा संघ मात्र आहे. आता जाजमौल्या अनेक आपण 3 मॅचेस बघितल्यात. रजत मुंडेचा मात्र संघ आहे. क्या बात आहे, तिथे आहे फिल्डर, तिथे झेल होणार का? सुंदर झेल टिपला गेला आणि होणार मात्र फलंदाज बाद. येणार बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आपण विशेष एका गोष्टीकडे जाणार आहोत. खऱ्या अर्थानं महेश शेठ पाटील म्हटलं तर असे व्यक्तिमत्व आहेत जे प्रत्येक गोष्टीची कल्पना करत असतात आणि प्रत्येक रात्रीमध्ये ते इथे जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्या अगदी जेवणाची व्यवस्था त्यांनी केली. आणि एवढंच नव्हे तर आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं काही मुलांना आई वडील देखील नाही आहेत, त्यामुळे त्यांचं आम्ही इथे एक वेगळं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या डोक्यावरती कॅप, त्याचबरोबर आपण प्रत्येक मॅच मध्ये मनगटी घड्याळ खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच न दिला तसाच त्यांचा देखील सन्मान आपण करूया. बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच या स्पर्धेचं यश हे देखील आपण म्हणू शकतो आता, कारण महेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून या सर्व आमचे आयोजक या आपण जेवढे आयोजक आहेत त्यांना मी विनंती करेल पंकज शेठ पाटील आपण देखील यावं. आणि हनुमानजी मोकल साहेब असतील, तदनंतर आमचे केतनजी कोळी साहेब आपण चौकार. ही फार प्रेरणादायी संकल्पना म्हणूया, कारण या मातीमध्ये खेळत असताना त्यांची विचारपूस साहेबांनी केली आणि प्रत्येकाला प्रत्येक रात्रीमध्ये तुम्ही जेवलात की नाही याची देखील विचारपूस आमचे महेश शेठ पाटील करत होते. आणि आज त्यांना प्रत्येकाला एक एक आपण घड्याळ देत आहोत. या संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रेक्षकांनो. वाह वाह, क्या बात आहे संयम सर, सुंदर. माणसाकडे पैसा किती आहे याहीपेक्षा माणूस किती माणुसकीचं आहे हे यशस्वी ठरतं. आणि माणुसकीनं परिपक्व असणारे आमचे सन्माननीय महेश शेठ पाटील यांची ही संकल्पना, सातत्यानं गोरगरिबांची सेवा करणं हा ध्यास ज्यांनी बाळगला आणि क्रिकेटला प्रोत्साहित करत असताना महेश शेठ पाटील यांना आपण पाहतो. धन्यवाद महेश शेठ पाटील, ही चांगली संकल्पना वाटली आणि याच्या आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे आम्ही जाऊ तेव्हा तेव्हा या गोष्टीचं देखील कौतुक करू. थँक्यू. पण 12 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, धावसंख्या मात्र आल्या त्या म्हणजेच 14. शेवटचे मात्र शेवटचं षटक आहे स्लॉगवर 6 नंबरचं षटक. 6 चेंडू शास्त्र मात्र फेकण्यास सज्ज गोलंदाज. चला रजत मुंडेचा मात्र हा पहिला चेंडू ओ द विकेट्स. यावेळी ताकदीचा वापर, सुंदर फुटवर्कचा वापर देखील केला गेला. यावेळी काय यस 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 पंचाचा मात्र निर्णय आहे. 2 लाख उंच हा मात्र आला. मोठा फटका पहिल्या चेंडू मात्र षटकार. आणि या 6 धावांमध्ये पाहायला मिळतोय 20. 2 दशक पूर्ण केलं जातोय. आमची छोटी चिल्लर पार्टी मात्र खुश आहेत, ज्यांना ब्लू कलरची कॅप दिली गेली आणि एक सुंदर मनगटी घड्याळ दिलं गेलं. उद्यापासून हातामध्ये घालून फिरणार आणि विचारता सांगणं कोणी दिलं. महेश दादांचं नाव मात्र नक्कीच सांगण्यातील मात्र शंकाच नाही. त्या छोट्या बच्चांचं अगदी मनसे वेलकम करूया आपण. आता 5 चेंडू मात्र शिल्लक असतील. धावसंख्या 20 मध्ये स्कोर बोर्डवर रजत मुंडे. क्या बात, या वालीस बॅकवर्ड स्कोअरच्या दिशेनं आहे फिल्डर. पहिला स्टॉप मध्ये कंप्लीट केला गेला. धोक्याची घंटा होणार का? परंतु शॉर्ट थ्रो फेकला. टप्प्याटप्प्याने मात्र चेंडू फेकला.
त्या चेंडू मिळतील मात्र 2 धावा. म्हणजे आतापर्यंत या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकले, 2 मध्ये आले तब्बल 8 धावा. धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 4-22. 4-22. आता चर्चा पाहायला मिळते दोघांची. आता 4 मध्ये किती रन्स येणं देखील मात्र गरजेचं आहे. जर 2-3 मोठे फटके आले, धावसंख्या 35 झाली, तर मात्र मेगा फायनलची मॅच मात्र टफ होणार, यातील मात्र शंकाच नाही. रजत मुंडे यावेळी कव्हर पॉईंटच्या वरून मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला जातोय. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या ग्लोज मध्ये मात्र विसवला गेला. चला आता पुन्हा पंचांचा येतोय. चला पंचांना तिसऱ्या पत्र विनंती असं यायचं आहे. चला बॅटिंगचा रिव्ह्यू आहे, मालिसर आपण बघायचा आहे. DRS स्क्रीनवर आपण पाहतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेनं वरच्यावर चेंडू पॉईंट खेळायचा होता. आमचे तिसरे पंच मालिसर या ठिकाणी आहेत. बघूया काय निर्णय आहे. काय निर्णय असणार आहे या चेंडूवर. चेंडू टॉस केला, हाताला मात्र रिलीज केला गेला. फेर डिलिव्हरी. चला फेर डिलिव्हरी मात्र आहे. चेंडू पुण्याच्या सामन्यामध्ये सुरुवात केली जाईल. यस, रिव्ह्यू तुमचा आता संपला आहे. जी संधी होती त्याची मदत हुकली आहे. आता चेंडू शिल्लक मस्त रात्री फक्त आणि फक्त 3 चेंडू, षटकार, डबल आणि मात्र डॉट. रजत मुंडे फेकण्यास सज्ज. 3 चेंडू उर्वरित. यावेळी मात्र चेंडू काढलाय, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मात्र तिथं क्या बात आहे. यावेळी हा देखील जल्लोष पाहायला मिळतोय. होणार विकेट नंबर 5 येणार मैदानामध्ये आश्रयासाठी डीजे. काय बात आहे. बघा सुरुवातीला संदेश मुंड्याला पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारला, त्यानंतर कमबॅक केलं, 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या. त्याच्यानंतर रजत मुंड्याला पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारला, त्यानंतर मध्ये 3 चेंडूमध्ये दिल्या फक्त आणि फक्त 2 धावा. एकंदरीत 4 चेंडू फेकले गेले. आता 2 चेंडूचं केलं मात्र शिल्लक असेल. धावसंख्या मात्र आहे 5-22. स्ट्रायकर पाहतो आपण नवीन फलंदाज. 3 वरची बॅच रजत मुंडे आहे, एक वेगवान गोलंदाज. यावेळेस ऑफसाईड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पहिला स्टॅप पाहता सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु दुसरी धाव घेताना होणार फलंदाज बाद. विकेट नंबर 6 येणार मात्र डगआउट मध्ये. क्या बोलते, आता रंगात आले मॅच. शेवटचा मात्र या षटकातील मात्र एक शेवटचा चेंडू असेल. किती रन्स येणाऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा डिबे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळू काढलाय. फिल्डर आहे तिथे. दुसरी धाव मात्र सहजगत्या पुढे थोडा खराबपैकीचा फायदा उठवला. जिथे सिंगल मिळायचे तिथं 2, जिथं 2 मिळायच्या तिथं मात्र दुसरी धाव 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेताना झाला मात्र यावेळेस फलंदाज बाद. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 25 आणि बरोबर 26 धावांचं मात्र लक्ष असेल. 18 चेंडू आणि 26 धावा. संयमची जेवढे सन्मान असतील तेवढे घेऊन घ्या आपण. काय आपल्याकडे वेळ आहे थोडाफार. येस, चला आपण सन्मानाकडे जाऊया. ज्यांचा आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकलात ते आमचे उत्कृष्ट समालोचक सन्माननीय जीवनजी डाकी सरांचा सन्मान आपण करूया. चला मी आयोजकांना विनंती करेन आपण सन्मान करूया. ज्यांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये, ज्यांचा आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकत होता, असे जीवनजी डाकी सर यांना आपण सन्मानित करूया. 26 धावेचा पाठलाग करायचा 18 बॉलमध्ये मेगा फायनलची लढत, आणि हा सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता राहील. चला आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जीवनजी डाकी सरांचा आपण सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये 1 दिवस समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, आणि त्याच्यानंतर
चला याच्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर यांचा देखील आपण सन्मान करूया. त्यांनी देखील 5 रात्रीमध्ये उत्तमरित्या आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची चांगलीच काळजी घेतली. आमची पळसपे विभागामधील पेठ गाव आहे आणि त्या गावचे लाडके सुपुत्र दर्शन आपल्या सोबत होते संपूर्ण 5 रात्रीमध्ये. दर्शन यांचा आपण सन्मान करूया. मी आयोजकांना विनंती करेल महेश शेठ पाटील आपण आपले डीजे ऑपरेटर दर्शन यांचा सन्मान करावा. आज संपूर्ण रात्रीमध्ये 5 रात्रीमध्ये ते आपल्या सोबत जोडले गेले आणि त्यांचा सन्मान आम्ही या स्पर्धेमध्ये करत आहोत. दर्शन जे आपण देखील उत्तमरित्या डीजे ऑपरेटिंग करत प्रेक्षकांची मनच देखील जिंकली त्याबद्दल आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. धन्यवाद दर्शन. चला आता जोडले जाऊया आपण शेवटच्या मॅच साठी. फायनलचे मॅच आणि त्याच्या अगोदर हा ब्लास्ट फटाक्यांच्या आतिषबाजीनं शेवटच्या मॅचला आपण सुरुवात करतो. शेवटचा टर्न मेगा फायनल अंतिम लढत शेवटच्या रात्रीमधील शेवटचा सामना. चला बॉल द्या. शेवटचा टर्न आज चांभारलीचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आहेत. जे आहेत ते अगदी कट्टर आहेत आणि रुपेश यांच्याकडून चांभारली संघासाठी पारितोषिक लावण्यात आलं. षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. 3 षटकार लगातार आले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज खेळाडूंना मिळणार आहे आणि 18 बॉल 26 धाब्याची आवश्यकता. बाकी सर 10 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आम्ही ठीक 9:30 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान बालासाहेब पाटील साहेबांचं आगमन पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर बरीचशी मंडळी या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाले. मी खास करून महेश शेठ पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करेन. सारेच आमचे आयोजक ज्यांनी 5 रात्रीमध्ये माझ्यावरती विश्वास टाकला आणि या स्पर्धेची जिम्मेदारी माझ्यावरती सोपवली त्याबद्दल मी तुम्हा साऱ्यांचं विशेष आभार मानतो. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एका समालोचकाला 5-5 रात्रीमध्ये इन्व्हाइट करणं आणि हे तर मी तर म्हणेल माझं भाग्य आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी तुमचं विशेष आभार मानतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. मेगा फायनल शेवटचा सामना. कोण जाईल चॅम्पियनची ट्रॉफी घेऊन? का दिगुडे जिंकेल का 26 धावा डिफेंड करत? का 26 धावांचा पाठलाग? रजत मुंडे. ओ पहिला बॉल रनआउटची संधी. आता चान्स थ्रो पोहोचले खेळाडू. रजत पोहोचला फायनली. एक सिंगल. केतनजी कोळी आमचे सन्माननीय या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका आयोजनामध्ये चांगली पाहायला मिळते. सन्माननीय हनुमानजी मोकळ साहेब नावाखाडीचे आहेत आणि त्यांच्या वतीनं दिघोडेच्या आयुष कोळीसाठी पारितोषिक लावण्यात आलंय. 3 बॉल 3 विकेट जर घेतल्या तर 5555 रुपयाचे कॅश प्राइज हे आयुष्या 3 विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. पहिल्या बॉलवरती सिंगल. याच 2 खेळाडूंमध्ये बॅटल मगाशी रंगलं. ओ इथे आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न फुल करायचा होता परंतु तो व्यवस्थित जमला नाहीये. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. परंतु चॅम्पियन कोण ठरेल याकडे साऱ्यांचं सध्या लक्ष आहे. चॅम्पियनची ट्रॉफी आणि ही मॅक्स्ट्रॉनची स्कूटी जी एखाद्या खेळाडूला मिळणारे आपल्या स्वप्नातील आणखीन बाईक कुठला खेळाडू जिंकेल कोण घेऊन जाईल ती मॅक्स्ट्रॉनची स्कूटी या स्पर्धेमधून. समोर मारलाय समोरच्या दिशेनं मिडॉनचा खेळाडू पोहोचलाय समोर. लॉंग ऑफ आता चालल्या. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. एका धावेनं धावा संख्येची गती आपण पाहतो आतापर्यंत धावा लागल्या त्या अर्थातच 2 धावा. आमच्या समेत जीवन डाकी सर आज संपूर्ण रात्रीमध्ये जोडले गेले. या ओव्हर नंतर आपण चर्चा साधू त्यांच्या समेत देखील आमचे सुनीलजी वर्तक सर देखील आहेत. दांडगा अनुभव समालोचकांचा अनेक वर्ष त्यांचा राहिलाय. अनेक समालोचकांना त्यांनी घडवलं आणि सततरित्या पाहायला गेला तर उत्तम निवेदक म्हणून त्यांना आम्ही संबोधतो. त्यांचं देखील आगमन. शॉर्ट पिच बॉल आडव्या पाटनं मारलाय. प्रेक्षकांनी अगोदरच सांगितलं आला बघ आणि आला रे आला. रजत मुंडेचा षटकार आला. रुपेश साहेबांकडून पारितोषिक लावण्यात आले. षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक लागली तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज हे खेळाडूंना चांभारलीच्या दिलं जाईल. तर दुसरीकडे केतनजी कोळी हनुमानजी मोकल यांच्या वतीनं आयुषसाठी पारितोषिक आहे. आपण इथे इनसाइड आउट
हा क्लासिकल फटका, तंत्रशुद्ध फटका, इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रजतला मिळतील 4 धावा. सध्या रजत मुंडे आपण पाहत आहात, त्यांच्या बॅटमधून 10 धावा निघाल्यात मागील 2 बॉल मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 5 बॉल नंतर 12 धावा. 36चा पाठलाग करतात. 26 धावेचा माफी असावी, 26 धावेचा पाठलाग. हे पाहत होतो की सांभारलीच्या प्रेक्षकांचं किती लक्ष. लगेच त्यांनी आमच्याकडे मान वळवली आणि सांगितलं हो चांगलं लक्ष आहे त्यांचं. 26चा पाठलाग आणि सध्या धाव फलकावरती 12 लागल्यात. 13 बॉल 14 धावेची आवश्यकता. आयुष्याविरोधात चांगल्याच धावा काढल्यात. फुलटॉस बॉल मागच्या दिशेनं बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तत्पूर्वी 1 धाव या बॉल वरती मिळेल आणि एका धावेनं आता सामना जिंकण्यासाठी येणारे शेवटचे 12 बॉल आणि कंपल्सरी 13 धावेचं समीकरण. 12ला 13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्येच अगदी धावा अर्ध्या पूर्ण केल्यात, त्यामुळे प्रवास सोपाच बनलाय. शेवटचे 12 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 13 धावेची आवश्यकता. समीकरण 12 बॉल 13 धावेची आवश्यकता. प्रत्येक षटकाराला. त्यामुळे माणूस तुम्ही चुकीचा निवडलात. तो विसरला काय सांगितलं ते. पार्थ आहे, आमचे मित्र आहेत पार्थ. मध्ये डिस्टन्स फार मोठं अंतर जास्त होतं ते सांगतात. थोडे जवळ या तुम्ही तेव्हा त्यांना आठवण राहील. पार्थ काळजी घ्या स्वतःची गॅन थोडासा दुखापतग्रस्त आहे. मी प्रत्येक रात्रीमध्ये त्याला ह्या गोष्टीकडे जास्त त्याचं लक्ष वेधलं. थोडासा दुखापतग्रस्त आहे पण तो सायकल हा देखील प्रश्न होता. चला आता आलाय पुन्हा. 12 सायकल पहिल्या क्रमांकाच्या संघाला मिळणार आहेत. यस ओके. रुपेश दादा यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 आहेत आणि खेळाडूंनी ऐकलं पार्थ. आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. षटकार 6 धावा. सहा धावा मिळाल्यात आणि या धावांचं अंतर पूर्णपणे कमी केल्या. ओमकार पाटील ची दहशत पाहायला मिळाली क्रीडांगणामध्ये आणि सध्या 6 धावेची आवश्यकता आहे. क्रिश कोहलीच्या विरोधात आले षटकार. चौकाराला देखील 500 रुपयात. क्या बात आहे. चौकारला देखील 500 आणि षटकारला देखील 500. 500 तर ऍड झालेत आता. पुढचा बॉल. चला 1000 ऍड होतील का. उंच गेलाय लांब नाहीये. मागे धावतायत खेळाडू. कुठे बॉल पडला कुठे निघाले आणि त्याच्यानंतर थांबवला बॉल. तत्पूर्वी एकच धाव फक्त एक सिंगल. आता सध्या सामना कोण फिनिश करेल, कोण षटकार मारेल आणि कोण सामना फिनिश करणार आहे. कारण एकही विकेट मिळाली नाहीये त्यामुळे 9 बॉल मध्ये 21 धावा. 5 धावेची आवश्यकता. म्हणतात फायनल एकतर्फीच रंगताना पाहायला मिळाली असाच आपण उल्लेख करूया सध्या. कारण क्रिश कोहली क्रिशनं देखील दमदार कामगिरी केली हे विसरून चालणार नाही. क्रिशचा परफॉर्मन्स साऱ्या प्रेक्षकांना आवडला. 9 विकेट्स त्यांना अगोदरच घेतल्या होत्या. पहिल्या रात्रीमध्ये जेव्हा तो खेळण्यासाठी आला मेडन षटकार समेत 4 विकेट्स लगातार. ओ स्विच इट मॅच फिनिश. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. कम ऑन डीजे.
क्या बात है